नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत इटालियन पदार्थ। इटालियन आतापर्यंत आपण भारतीय, महाराष्ट्रीय, मराठी पदार्थ वापरू केले, परंतु इटालियन पदार्थ मी पहिल्यांदाच करतोय। कॉर्न क्रीमी चीजी पास्ता। हो, पास्ता ये ना अंगण वाकड तुम्ही म्हणा ऐकली असेल 5 मिनिट आपले, पण तुम्ही पास्ता मात्र जो आहे आपला तो मात्र 5 नसणार, टेस्टी असणार आहे। चला तर मग बघूया। कॉर्न क्रीमी चीजी पास्ता, नावच अवघड आहे। कॉर्न क्रीमी चीजी पास्ता इटालियन पदार्थ। चला तर मग तर मंडळी, आता पास्ता उकडून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण पाणी जे आहे ते उकळायला ठेवलेलं आहे। हे पहा, हळूहळू पाण्याला उकळी फुटायला लागलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये मंडळी आपण 2 छोटे चमचे मीठ टाकायचं आहे। हे पहा, 2 छोटे चमचे, छोटे, मोठी नाही टाकायची। हे पहा, आणि आता आपल्याला थोडं तेलही टाकायचं आहे याच्यामध्ये। हे पहा, अशा रीतीने आपण हे तेल घेतलेलं आहे आणि हे आपण संपूर्ण ह्यात टाकलेलं आहे। अर्ध्यापेक्षाही कमी वाटी होती मित्रांनो। हे पहा, याचं कारण असं आहे की आपला हा जो पास्ता आहे तो एकमेकांमध्ये चिकटायला नको म्हणून। हे बघा, हा जो पास्ता असतो ना तो उकडल्यानंतर चिकटण्याची शक्यता असते, तर चिकटू नये म्हणून हे तेल त्यातच टाकून घेतलेलं आहे। तर खरं तर त्याला पास्ता नाही, त्याला योग्य शब्द आहे मायक्रोनी। हे बघा, हे ते मायक्रोनी, हे चिकटू नयेत म्हणून ह्यात आपण आता हे तेल असं उकळायला टाकलेलं आहे, त्यामुळे तो सुट्टा राहतो। आणि आता आपण हे मायक्रोनी यात टाकत आहोत मित्रांनो। हे पहा, एकीकडे पाणी हे उकळायला लागलेलं आहे आणि हे मायक्रोनी मस्तपैकी ह्याच्यामध्ये गेलेले आहे। हे पहा, आपण थोडे हे मायक्रोनी आपण जरा पाण्यामध्ये ढवळून घेऊयात। हे पहा, पाण्यात गेल्यावरती थोडेसे फुलतात छानपैकी। 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आपण काय करूयात, त्यातला एक पीस असा छानपैकी बाजूला घेऊयात आणि तो टेस्ट करून बघूयात। मस्त पैकी शिजलेला आहे तो। तर आता आपण हा गॅस जो आहे तो बंद करून टाकूयात। वाह! तर मंडळी, क्रीमी चीजी इटालियन पास्ता म्हणायला जरी हा शब्द अवघड असला तरी सुद्धा बनवायला मात्र फार सोपं आहे बरं का। चला तर मग आपण साहित्य पाहूया। मायक्रोनी उकडून घेतलेला आहे, चीज, पनीर, मैदा, काजू, मिरच्या, दूध, मीठ, तूप, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, उडी बाबा, आणि हे उकडलेले आपले कॉर्न। तर अशा रीतीने मंडळी ड्रेसिंगसाठी आपण हे सगळं साहित्य जमा केलेलं आहे। तर अशा रीतीनं आपण पुढची प्रोसेस पाहूयात। तर मंडळी, पुढची स्टेज आहे ते म्हणजे मिक्सर मधून हे साहित्य काढायचं। कशासाठी? पास्त्याचं ड्रेसिंग करायचंय। मला लहानपणी जखमेचं ड्रेसिंग माहिती होतं, इथे तर ड्रेसिंग करूया। ड्रेसिंग हे आहे चीज। माझ्या आयुष्याचं चीज झालेलं आहे मंडळी हा पदार्थ करून। अरे चल रे बाबा। हा, हे असं टाकलेलं आहे। हे आहे पनीर, पनीरनी ड्रेसिंग होतं। ही आहे मिरची आणि काजू, हे सुद्धा आपण ह्यात टाकू। काजू आणि मिरची हे गेले पहा ह्याच्यात, आणि थोडेसे आपले हे कॉर्न उकडले आणखीन थोडेसे घेऊयात आणि ह्यात उडी बाबा, गरम आहे बघा, वाफ पाहू शकता तुम्ही। आणि आता आपण ग्राइंड करून घेऊयात। चला तर मग। तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आपण मिक्सीमधून हे काढलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी टिकून राहण्यासाठी आपण दूध ह्याच्यात टाकलं होतं। हे पहा, अशा रीतीनं। तर मंडळी, सर्वप्रथम आपण गॅस पेटवलेला आहे। गॅस पेटवून कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे तूप टाकलेलं आहे मित्रांनो। असं जरा घेतलेलं आहे छानपैकी।
आणि ह्यानंतर मंडळी आपण याच्यामध्ये मैदा टाकत आहोत. तो हलवून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे मित्रांनो. मैदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे मंडळी. आणि आता आपण मंडळी याच्यामध्ये आपण हे जे ड्रेसिंग तयार केलेलं आहे ते ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मंडळी. हे पहा. आणि आपण असं परतून घेत आहोत मंडळी. आधी आपण यात तूप टाकलं, मग मैदा टाकला, मैदा पण व्यवस्थित शिजवून घेतला. आणि हे सगळं ड्रेसिंग ज्याच्यामध्ये आपण चीज टाकलं होतं, पनीर टाकलं होतं, उकडलेले कॉर्न टाकले होते आणि ते मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतले होते करून. आणि आता आपण थोडंसं हे ग्राइंडरमधलं भांडं जे आहे ते आपण त्यात, आणि हे ड्रेसिंग जे आहे मित्रांनो दूध टाकून आपण छानपैकी पुन्हा एकदा ढवळून घेत आहोत. परत दूध टाकलेलं मित्रांनो. आपल्याला पातळ करायचं आहे ड्रेसिंग. हे छान हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या पास्त्याचे ड्रेसिंग. आणि मंडळी आता वेळ आली आहे कॉर्नची, म्हणजे मक्याच्या कणसांच्या दाण्यांची. हे पहा, हे असं छानपैकी आपण त्यात ढवळून घेत आहोत. आता आपण याच्यामध्ये आपलं इतर साहित्य जे आहे ते टाकत आहोत. चिली फ्लेक्स 2 छोटे चमचे मित्रांनो. हे पहा, असं छानपैकी पसरून घ्यायचे. आणखीन 1 चमचा स्वादानुसार. ऑरिगॅनो 1 चमचा टाकलेला आहे मंडळी. आणखी 1 चमचा. हे पहा. आणि आता हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि हलकं चवीसाठी मीठ टाकायचं आहे. हे पहा मंडळी, हे पहा हलकं. आता हे ढवळून घेत आहे मंडळी. हे पहा, स्मेल अतिशय छान येतोय मंडळी. सुगंध दरवळ पसरलेला आहे, परिमळ पसरलेला आहे. आणि आता ज्यासाठी अट्टहास केला आहे ते आपले मायक्रोनी ह्यात गेलेले आहेत. आणि या सगळ्याचं मिश्रण म्हणजेच आपला क्रीमी चीजी कॉर्न इटालियन पास्ता. पकड के रख भाई, पकड घेऊन मी पकडलेला आहे. आणि हे सगळं आता मी ढवळत आहे, मिक्स करत आहे. छानपैकी त्याला ड्रेसिंग झालेलं आहे. आणि ह्याला आता जरा आपण रेस्ट होऊन देणार आहोत. तर मंडळी गॅस बंद करून 2 मिनिटं रेस्ट झालेला आहे. क्रीमी चीजी कॉर्न इटालियन पास्ता इज रेडी टू ईट. पास्ता येईना अंगण वाकडे असं तुम्ही आता मला म्हणू शकत नाही. ठेव, आता आपण टेस्ट करूयात मंडळी. ओ माय गॉड, आय एम व्हेरी एक्साइटेड, यू नो, इटालियन पास्ता. Ooh la la, this Italian pasta is very tasty. मुलांना फार आवडेल असा आयटम आहे बरं हा. नक्कीच करून पहा. इतका भारी लागते, इतका टेस्ट लागतोय काय म्हणून सांगू. म्हणून मी म्हणतो खात राहा, सुखात राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्ह्यू करा, बेल आयकॉन दाबा, इतरांनी सांगा, फॉरवर्ड करा. योगेश किशन, क्रीमी चीजी कॉर्न इटालियन पास्ता. खात रहा, सुखात रहा. वाव.